Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बर्बाद करून देशातले प्रमुख तुम्ही काय होणार नाही. ते शेतकऱ्याच्या विरोधात गेले आणि त्यांची स्वप्न भंगली. देवेंद्रजी, तुमचं स्वप्न भंगायचं नसेल तर शेतकऱ्याला सांभाळा. हलक्यात घेऊन चालणार नाही रोहित पवारांना. निश्चितच नाही. आत्ताच्या आपण रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, काय भावना? कारण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रोहित पवार हे उपोषणाला बसलेले आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी काही ठसठसणारी जखम आहे त्या जखमेवर त्यांनी बोट ठेवलेला आहे. अटी शर्ती देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना लावतायत. त्या अटी शर्ती महाराष्ट्रातली 40,000हून अधिक जी काही कर्ज प्रकरणं उद्योजकांनी NCLTकडे जाऊन बुडवून घेतली. कारण जवळपास आकडा 13 लाख कोटी रुपयाचा होता आणि केवळ 4,35,000 कोटीमध्ये ती सेटअप करून घेतली. त्यावेळी हे निकष आणि नियम कुठे गेलेले होते? गेल्या 10 वर्षातला आकडा मी सांगतो. गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींनी 16 लाख कोटी रुपयाची कर्ज राईटअप करून घेतली. त्यावेळी हे निकष आणि अटी कुठे गेलेल्या होत्या? आणि महाराष्ट्रातला शेतकरी जो कर्जबाजारी झालेला आहे ते यांच्या दळबदरी धोरणामुळं. यांनी कांद्याचा खेळ केला. कारण ज्यावेळी कांदा निर्यात होत होता त्यावेळी निर्यात शुल्क लावलं, निर्यात बंदी लावली. ज्यावेळी सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळत होता त्यावेळी सोयाबीनची पेंड आयात करून सोयाबीनचं वाटोळी केलं. ज्यावेळी कापसाला 4 पैसे मिळण्याची संधी निर्माण झाली होती त्यावेळी कापूस आयात केला. साखर आपल्या देशाला पुरेशी होती तरी सुद्धा कारण नसताना यांनीच साखरेच्या निर्यातीचा कोटा दिला आणि परत त्याला बंदी लावली, निर्यात बंदी लावली. साखरेचे भाव ढासळल्यामुळं आज जवळजवळ 1,500 कोटी रुपयाची ऊसाची थकबाकी राहिलेली आहे. म्हणजे ही आणि त्यामुळे ऊसाची थकबाकी राहिल्यामुळे शेतकऱ्याला आता कर्ज भरणं अवघड झालं आहे. शेतकरी कर्जबाजारी व्हायला कारणीभूत सरकार आणि सरकारचं धोरण आहे. तर यामध्ये 2 लाखापर्यंतचीच कर्जमाफी केली आणि तुम्ही एक महत्वाचा प्रश्न त्यामध्ये उपस्थित केला की जे द्राक्ष बागायतदार आहेत ते देखील शेतकरी आहेत, जे केळी बागायतदार आहेत ते देखील शेतकरी आहेत. त्यांचे म्हणजे बेसिक खर्च त्यांचा 5-5 लाख रुपये असतो. ती जर शेतकरी मातीमध्ये आता युद्धामुळं अनेक शेतकरी देशोधडीला लागले, त्या शेतकऱ्यांना काय दिला सर? हे बघा, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं द्राक्ष, केळं आणि द्रव्यमूल्य उत्पादक शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. पीकच नष्ट झालेलं आहे आणि मग तो कर्ज भरणार कसं? आणि 5-5, 10-10, 15-15, 20-20 लाख रुपयाचं कर्ज आहे त्यांचं. तुम्ही काय योजना आणताय? आम्ही 2 लाख माफ करतो, वरचे 18 लाख रुपये तुम्ही भरा. म्हणजे 20 लाख जर कर्ज असेल तर. अरे राष्ट्रीयकृत बँका मुद्दलामध्ये 25 लाख 30 लाख रुपये 30% खर्च सूट द्यायला लागल्यात आणि तुम्ही काय करायला लागलाय? कर्ज वसुलीची नवी योजना आणताय 2 लाख रुपये हातावर ठेवून. जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे. ज्या पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, शेडनेट याच्यामध्ये अत्याधुनिक शेती करणारे हे सगळे आमचे कृषी पदवीधर असणारे शेतकरी होते. लॉकडाऊनच्या काळामध्ये विमानं बंद पडली, सगळे परदेशात फुलं जात होती, फुलं सडून गेली, शेतकरी बर्बाद झाले. तुम्हाला पाजर फुटला नाही. याच्यातून खरं तर त्यांना धरायला पाहिजे होतं, त्यांना धरलं नाही. आम्ही बोंबलून सांगतोय, अरे हे धरा, हे वंचित आहेत, हे वंचित आहेत, ह्यांच्यावर अन्याय होतोय. कशाला नियम लावताय तुम्ही? निकष लावला तुम्ही. बरं, निकष लावत असताना काही पिकांचा तरी निकष लावायला पाहिजे होता. या पिकाला, ज्या पिकाला पीक कर्जच 1.5 लाख 2 लाखच्या वर असतं त्याला तुम्ही कसं काय मर्यादा लावता? म्हणजे काही याला कशाचा वेळ कशाला नाही. मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांची भाषा बदलत असते. म्हणजे पाठीमागं काय जर बोलले ते पुढच्या बाईटला ते वेगळंच बोलतात. काय, कशामुळे या गोष्टी सगळ्या होतात? नाही, या बोटावरचं त्या बोटावर फार वकाल करू नका. तुम्हाला तुमचं महत्वाकांक्षा फार मोठी आहे. दिल्लीला जायचं आहे, देशाचं प्रमुख व्हायचं आहे. पण ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बर्बाद करून देशातले प्रमुख तुम्ही काय होणार नाही. यापूर्वीचे अनुभव फार वेगळे आहेत. अशी महत्वाकांक्षा अनेकांनी ठेवलेली होती पण ते शेतकऱ्याच्या विरोधात गेले
आणि त्यांची स्वप्न भंगली. देवेंद्रजी, तुमचं स्वप्न भंगायचं नसेल तर शेतकऱ्याला सांभाळा, एवढंच माझा सल्ला. राज्यातल्या ज्या संघटना होत्या त्या संपू, आता बच्चू कडूंनी देखील आंदोलन केलं, विधान परिषद दिली, त्यांची तीव्रता संपवून टाकली. पाठीमागं सदाभाऊ खोत असतील, प्रत्येकाला असं एक एक करायचं आणि संपवून टाकायचं, ही जी भूमिका आता बच्चू कडू घेतील बाजू तुमची? त्यांना घ्यावंच लागेल. आजही ते शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो ही भाषा चालू आहे त्यांची. ते कुठे गेलेत मला काय देणं घेणं नाही, पण आज तरी त्यांची भाषा आहे. त्यांनी इकडे यावं, उपोषणाला भेट द्यावं आणि राजकारण नंतर बघू काय करायचं ते. परंतु या उपोषणाला पाठिंबा देऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बरोबर बच्चू कडूंनी सुद्धा राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. रोहित पवारांवर जी टीका होती, गोपीचंद पडळकर असतील, गिरीश महाजन, रोज एक मंत्री टीका करतोय. ती व्यक्ती शेतकऱ्यांसाठी बसली, म्हणजे कर्जमाफी झालं तर रोहित पवारांना होणार नाही, जे काय चांगलं झालं तर शेतकऱ्यांचं होणार आहे, वाईट जर झालं आरोग्याचं तर रोहित पवारांचं होणार आहे. असं असताना ही जी टीका करते त्याकडे कसं बघतात? त्याची चिंता रोहित पवारांना आहे की त्याची दुसऱ्यांनी चिंता करायचं कारण नाही. त्यांनी विचार करूनच उपोषणाला बसलं आणि हा सल्ला गिरीश महाजनांनी द्यावा. मग 10 वर्षापूर्वी त्यांनी एक उपोषण केलं होतं, तो स्टंट होता का हेही त्यांनी सांगावं. शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर शरद पवारांची नातू उपोषणाला बसतात आणि राजू शेट्टे त्याला पाठिंबा द्यायला येतात, कसं या गोष्टीकडे म्हणजे बघता असं वाटत होतं का सगळ्यात? हे बघा, मी म्हणजे शेतकऱ्यांनी जन्माला घातलेला शेतकरी नेता आहे आणि त्यामुळं जो कोणी शेतकऱ्याच्यासाठी लढेल, जो कोणी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर येईल त्याच्याबरोबर मी असेन. हलक्यात घेऊन चालणार नाही रोहित पवारांना? निश्चितच नाही, कारण रोहित पवार हे निमित्त आहे. याच्या पाठीमागे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत, हे विसरू नका. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.